नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केला असेल त्यांना मी धन्यवाद देतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला आपण पुढचा जो पार्ट पाहणार आहोत तो पार्ट आहे सोल्युशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. The roots of a quadratic equation can be found by substituting arbitrary values in place of the variable in the equation. But it is a time-consuming process. Therefore, by using factorization method, we can quickly find the roots of the given quadratic equation. In the previous standard, you have studied the factors of a polynomial. आपण इयत्ता 9वी मध्ये फॅक्टर पाडायला पॉलिनॉमियलचं शिकलेलो आहोत. आता त्याच ठिकाणी फक्त फॅक्टरायझेशन ऑफ इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकायचं आहे. आता या ठिकाणी सुरुवातीला पहा, द जनरल फॉर्म ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहे. तर या ठिकाणी आपण b ला जो आहे तो b डिवाइड करायचा आहे. बी कसा डिवाइड करायचा आहे, तर ही ऍडिशन बी जो आहे तो B1 आणि B2 मध्ये आपण काय करूया, डिवाइड करूया. म्हणजेच या ठिकाणी B1 प्लस B2 जो आहे तो या ठिकाणी काय आला पाहिजे, B आला पाहिजे. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, हा C जो आहे तो C आणि A चं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी B1 इंटू B2 बरोबर आलेलं पाहिजे. B1 into B2 is equal to A into C. If the value of A is 1, then B1 into B2 is equal to C आलं पाहिजे. आता याच्यासाठी एक आपण एक्झाम्पल घेऊया. x स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. आता 5 ची फोड आपण कशी करू शकतो, 1 प्लस 5, 1 प्लस 4, 2 प्लस 3 and 3 प्लस 2. म्हणजे या ठिकाणी पहा ऍडिशन आणि यांचं मल्टिप्लिकेशन बघा, 1 इंटू 4 4, 2 इंटू 3 6. म्हणजे या ठिकाणी पहा ऍडिशन 5 आणि मल्टिप्लिकेशन किती आलं आहे, 6. अशी जी जोडी आहे ती काय आहे, 2 प्लस 3. एक्स स्क्वेअर प्लस 5x चं डिव्हिजन कसं झालेलं आहे, 2x प्लस 3x प्लस 6 इज इक्वल टू 0. दोघांचा गट करूया. एक्स स्क्वेअर प्लस 2x मध्ये कॉमन काय निघतो पहा, x इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स, एक्स प्लस एक्स ला एक्स गेला म्हणजे या ठिकाणी काय राहिला 2 प्लस 3x प्लस 6 मध्ये काय कॉमन निघाला 3 इंटू ब्रॅकेट 3 ला 3 गेला, x प्लस 3 2s आर 6 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी पहा हा कंस आणि हा कंस समान आहे. इन फर्स्ट ब्रॅकेट x प्लस 2, इन अनदर ब्रॅकेट x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या दोन कंसाच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे. इफ द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 0, देन ऍट लीस्ट वन नंबर इज 0. देयरफॉर x प्लस 2 इज इक्वल टू 0 और x प्लस 3 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू प्लस 2 पलीकडे गेला उजव्या बाजूला -2 and x इज इक्वल टू प्लस 3 उजव्या बाजूला गेला -3. -2 and -3 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॅक्टरायझेशन मेथडनं उदाहरण सोडवत असताना 4 स्टेप लक्षात घ्यायच्या. स्टेप 1 जी आहे ती या ठिकाणी एक्सप्रेस द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. बघा स्टेप फर्स्ट काय आहे, जे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या जनरल फॉर्म मध्ये काय करून घ्यायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. स्टेप सेकंड जी आहे ती स्टेप सेकंड या ठिकाणी काय करायचं आहे, फॅक्टराइज LHS into linear factors.
या ठिकाणी स्टेप सेकंड मध्ये काय करायचं आहे, लेफ्ट हँड साइड जी आहे ती लेफ्ट हँड साइड त्या ठिकाणी 2 लिनियर फॅक्टर्स मध्ये काय करायचं आहे, डिवाइड करायचे आहे. स्टेप 3 जी आहे ती स्टेप 3 इक्वेट 2 लिनियर फॅक्टर्स विथ 0. काय करायचं आहे पहा, इक्वेट 2 लिनियर फॅक्टर्स विथ 0 सेपरेटली. या ठिकाणी जे 2 लिनियर फॅक्टर आलेले आहेत ते 0 बरोबर काय करायचे आहेत, सेपरेट करायचे आहेत. आणि या ठिकाणी लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल या ठिकाणी तयार होईल आणि 1 व्हेरिएबल झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या व्हेरिएबलची आपल्याला काय करायची आहे, किंमत काढायची आहे. स्टेप 4 सॉल्व 2 लिनियर इक्वेशन्स. 2 जी लिनियर इक्वेशन मिळणार आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. दिस गिव्स द सोल्युशन सेट ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. त्या ठिकाणी तुम्हाला 2 व्हॅल्यू मिळणार आहेत आणि त्या 2 व्हॅल्यू या ठिकाणी त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचं काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे. आता सुरुवातीला आपण या ठिकाणी सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहूया. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन. फर्स्ट एक्झाम्पल काय दिले आहे पहा, m स्क्वेअर मायनस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी पहा मायनस 14m ही ऍडिशन आली पाहिजे 2 संख्यांची आणि त्या 2 संख्यांचा प्रोडक्ट जो आहे तो या ठिकाणी काय आला पाहिजे, 13 आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे पहा, या ठिकाणी याची फोड जी आहे ती आपण कशामध्ये करणार आहोत, b1 b2 आणि या ठिकाणी काय येणार आहे लक्षात घ्या, b1 इंटू b2 येणार आहे. म्हणजे आता या ठिकाणी काय येणार पहा, मल्टिप्लिकेशन 13 येण्यासाठी या ठिकाणी काय येणार आहे, 1 and 13. मग या ठिकाणी काय आला पहा, m स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट काय आला पहा, 1 प्लस 13 ब्रॅकेट कंप्लीट m प्लस 1 इंटू 13 इज इक्वल टू 0. m स्क्वेअर ला m स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट m न कंसातल्या प्रत्येक पदाला पुन्हा m इंटू 1 m प्लस m इंटू 13 13m प्लस 1 इंटू 13 इज इक्वल टू 0. m स्क्वेअर कंसाच्या बाहेर वजाबाकीचं चिन्ह आहे, कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलूया. प्लस m चं काय होणार आहे, मायनस m मायनस इंटू प्लस मायनस 13m प्लस 1 इंटू 13 इज इक्वल टू 0. या दोघाचा एक गट करूया, या दोघाचा एक गट करूया. m स्क्वेअर मायनस m मध्ये कॉमन काय निघाला, m इंटू ब्रॅकेट m स्क्वेअर डिवायडेड बाय m मायनस m1 जार m मायनस या ठिकाणी काय कॉमन निघेल पहा, 13 इंटू ब्रॅकेट मायनस 13 ला मायनस 13 गेला काय आला, m मायनस कॉमन काढलाय म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, मायनस 13 गेला म्हणजे राहिला काय, 1 इज इक्वल टू 0. हे दोन कंस समान आहे, कॉमन m मायनस 1 निघाला. इन अनदर ब्रॅकेट काय येणार आहे, m मायनस 13 इज इक्वल टू 0. द प्रोडक्ट ऑफ दीज 2 ब्रॅकेट्स इज इक्वल टू 0, देन वन ऑफ देम इज अ 0. m minus 1 is equal to 0 or m minus 13 is equal to 0. Therefore m is equal to minus 1 पलीकडे गेला plus 1 and m is equal to minus 13 उजव्या बाजूला गेला काय झाला plus 13. Therefore 1 and 13 are the roots of given quadratic इक्वेशन. हे शेवटी काय करायचं आहे, आन्सर लिहायचं आहे. सेकंड एक्झाम्पल काय आहे पहा, 3x स्क्वेअर मायनस x मायनस 10 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी x स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे, 3. म्हणून या ठिकाणी 3 न काय करायचं आहे, मायनस 10 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 इंटू मायनस 10 मायनस 13. आता या ठिकाणी पहा मायनस चिन्ह आले म्हटल्यानंतर आता अशा दोन संख्या बघायच्या की त्यांचा गुणाकार 30 आला पाहिजे
आणि वजाबाकी या ठिकाणी किती आली पाहिजे? 1 आली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? 6 5 आर 30. 6 - 5 इज इक्वल टू 1. आता मिडल टर्म बघायची. मिडल टर्मचं साइन कोणतं आहे या ठिकाणी लक्षात घ्या? मायनस. ते काय करायचं आहे? बिगर नंबरला द्यायचं आहे. म्हणजे 6 ला काय आला? मायनस. आता या ठिकाणी सोडवून पहा. -6 × 5 मायनस इंटू प्लस मायनस 6 5 आर 30. आता -6 + 5 चिन्ह भिन्न आहे. वजाबाकी करायची. 6 तून 5 गेला, 1 राहिला आणि मोठी संख्या 6. 6चं चिन्ह कोणतं आहे? मायनस. म्हणजे -x ची जी फोड आहे ती या ठिकाणी काय येणार आहे? -6x + 5x. काय आलं पहा या ठिकाणी? 3x² -6x + 5x -10 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी ह्या दोन संख्या आणि या दोन संख्या यांचा गट पडलेला आहे. 3 आणि 6 मध्ये कॉमन काय निघाला? 3. x² आणि x मध्ये कॉमन काय निघाला? x. 3 1 जार 3. x² डिवायडेड बाय x x मायनस x ला x गेला 3 2 जार 6 प्लस 5x आणि 10 मध्ये काय कॉमन निघाला? 5 इंटू ब्रॅकेट 5 ला 5 गेला, काय राहिला? x मायनस 5 2 जार 10 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी पहा x मायनस 2 कॉमन निघाला अँड इन अनदर ब्रॅकेट काय येणार आहे? 3x + 5 इज इक्वल टू 0. म्हणजे आता हा कंस बरोबर तरी 0 असेल किंवा हा कंस बरोबर तरी 0 असेल. म्हणजेच काय येणार आहे? x - 2 इज इक्वल टू 0 और 3x + 5 इज इक्वल टू 0. म्हणजेच x इज इक्वल टू -2 लेफ्ट हँड साइडचा राईट हँड साइडला गेल्यानंतर काय होणार आहे? +2. 3x इज इक्वल टू +5 राईट हँड साइडला गेल्यानंतर -5. x इज इक्वल टू -5. इकडे 3 ने मल्टिप्लाय केले, इकडे 3 ने काय करूया? डिवाइड करूया. देअरफॉर 2 and -5/3 are the roots of given quadratic equation. थर्ड एक्झाम्पल पाहताय. 3y² इज इक्वल टू 15y. 3y². आता हा +15y लेफ्ट हँड साइडला आल्यानंतर काय होणार आहे? -15y इज इक्वल टू 0. 3 आणि 15 मध्ये कॉमन काय निघतो बघा? 3. y² आणि y मध्ये कॉमन काय निघाला? y इंटू ब्रॅकेट 3 ला 3 गेला, y² डिवायडेड बाय y मायनस 3 5 जार 15 y ला y गेला इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे पहा? 3y इज इक्वल टू 0 और y - 5 इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0. 3 ने मल्टिप्लाय केले अपॉन 3. y इज इक्वल टू 3 0 जार 0 और y इज इक्वल टू लेफ्ट हँड साइडचा -5 राईट हँड साइडला गेल्यानंतर काय होणार आहे? +5. देअरफॉर 0 and 5 are the roots of given quadratic equation. फोर्थ एक्झाम्पल काय पहा? x² इज इक्वल टू 3. काय येणार आहे पहा? x² + 3 लेफ्ट हँड साइडला -3 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी 2 टर्म्स आहेत लक्षात घ्या. x कशाचा स्क्वेअर आहे? x² कशाचा स्क्वेअर आहे? x चा. -3 कशाचा स्क्वेअर आहे पहा? √3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे आता या ठिकाणी कशाच्या स्वरूपात आहे पहा? a² - b². a² - b² म्हणजे काय पहा? याचे आपण फॅक्टर्स पाहिले होते. काय फॅक्टर आहेत? a + b a - b. म्हणजे आता या ठिकाणी काय येणार आहे? इन फर्स्ट ब्रॅकेट x + √3 and in another bracket x - √3 is equal to 0. x plus √3 is equal to 0 or x minus √3 is equal to 0. x is equal to plus √3 right hand side ला गेला minus √3.
अँड एक्स इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 पलीकडे उजव्या बाजूला गेला प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3. देअरफॉर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 और square root of 3 are the roots of given quadratic equation. आता यासाठी दुसरी एक मेथड तुम्ही वापरू शकता. आता या ठिकाणी काय आहे पहा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3. म्हणजे आता या ठिकाणी काय करूया, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूचा आपण या ठिकाणी काय काढूया, स्क्वेअर रूट काढूया. एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय आलं, एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस 3 चं स्क्वेअर रूट काय आलं, स्क्वेअर रूट ऑफ 3. देअरफॉर एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 और एक्स इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. या दोन्ही पद्धतीने या ठिकाणी तुम्ही उदाहरण सोडवू शकता. फिफ्थ एक्झाम्पल बघा काय आहे, 6 स्क्वेअर रूट ऑफ 3x स्क्वेअर प्लस 7x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3. आता या ठिकाणी काय येणार आहे, 6 स्क्वेअर रूट ऑफ 3x स्क्वेअर प्लस 7x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 लेफ्ट हँड साइडला आला मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 इज इक्वल टू 0. आता x स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे पहा, 6 स्क्वेअर रूट ऑफ 3 a इंटू आपल्याला काय करायचं आहे, c करायचं आहे. म्हणजे काय येणार आहे, 6 स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 प्लस इंटू मायनस मायनस 6 ला 6 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3 3 मायनस 6 3 आर 18. आता या ठिकाणी मायनस चिन्ह आहे, म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार या ठिकाणी 18 आला पाहिजे आणि वजाबाकी या ठिकाणी किती आली पाहिजे, 7 आली पाहिजे. असे फॅक्टर्स कोणते आहेत पहा, 9 2 आर 18, 9 minus 2 7. आता मिडल टर्म पाहायची. मिडल टर्म काय आहे पहा, प्लस 7x प्लस साइन आहे, ते काय करायचं आहे, बिगर नंबरला द्यायचा. बिगर नंबर कोणता आहे, 9, म्हणून या ठिकाणी प्लस येणार. आता या ठिकाणी पहा, इकडं मायनस प्रोडक्ट जो आहे तो मायनस येतोय, म्हणजे या ठिकाणी 2 ला साइन काय असेल, मायनस. आता सोडवून पहा, प्लस इंटू मायनस मायनस 9 2 आर 18, 9 minus 2 is equal to 7. म्हणजे 7x ची जी फोड आहे ती काय येणार आहे पहा, या ठिकाणी राईट डाऊन करूया आपण, 6 स्क्वेअर रूट ऑफ 3x स्क्वेअर प्लस 9x मायनस 2x मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 इज इक्वल टू 0. आता दोघांचा आपण काय पाडूया, गट पाडूया. 6 2 into 3, 2 3s are 6 स्क्वेअर रूट ऑफ 3x स्क्वेअर प्लस, आता या ठिकाणी ह्या 9 ची आपण फोड करूया. 9 म्हणजे आपण काय लिहितो बघा, 9 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 9 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 9. स्क्वेअर रूट ऑफ 9 इंटू स्क्वेअर रूट 9 9 येणार. आता 9 चं स्क्वेअर रूट काढलं तर या ठिकाणी काय येणार आहे, 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 9 मीन्स 3 इंटू 3, म्हणजेच काय आलेलं आहे, 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3. म्हणजे आता या ठिकाणी पहा, 9x कसे येणार आहे, या ठिकाणी 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 2x मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 इज इक्वल टू 0. आता ह्या दोघांमध्ये आणि ह्या दोघांमध्ये कॉमन पाहूया आपण. याच्यामध्ये कॉमन काय निघतो पहा, 3 3 स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर रूट ऑफ 3, म्हणजे कॉमन काय निघाला, 3 स्क्वेअर रूट ऑफ 3. एक्स स्क्वेअर आणि एक्स मध्ये कॉमन काय निघाला, एक्स इंटू ब्रॅकेट काय राहिला पहा, 2 एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स, एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3, कारण 3 स्क्वेअर रूट ऑफ 3 कॉमन आणि एक्स डिवायडेड बाय एक्स 1 मायनस या ठिकाणी काय कॉमन निघाला पहा, 1 इंटू ब्रॅकेट काय येणार आहे, 2x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 इज इक्वल टू 0. आता हा कंस आणि हा कंस समान आहे, तो कॉमन काढूया. काय येणार आहे, इन फर्स्ट ब्रॅकेट 2x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3, इन अनदर ब्रॅकेट 3 स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच आता या ठिकाणी काय येणार आहे पहा, 2x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 इज इक्वल टू 0 और
3 square root of 3x minus 1 is equal to 0. 2x is equal to plus square root of 3. राइट हँड साइडला गेला मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. x इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. इकडे 2 न मल्टिप्लाय केलं, इकडे 2 न काय करूया, डिवाइड करूया. या ठिकाणी पहा काय येणार आहे, 3 स्क्वेअर रूट ऑफ 3x इज इक्वल टू मायनस 1. लेफ्ट राइट हँड साइडला गेला प्लस 1. देयरफॉर x इज इक्वल टू 1 अपॉन 3 स्क्वेअर रूट ऑफ 3. शेवटी या ठिकाणी आन्सर लिहायचा आहे मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 2 and 1 upon 3 square root of 3 are the roots of the given quadratic equation. आता आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.2 पाहूया. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे पहा, x² मायनस 15x प्लस 54. आता या ठिकाणी काय आहे, प्लस 54. आता प्रोडक्ट जो आहे तो 54 आला पाहिजे, प्लस आहे म्हणजे त्या दोन संख्यांची बेरीज ऍडिशन जी आहे ती ऍडिशन काय आली पाहिजे, 15 आली पाहिजे. 9 6 आर 54. आता मिडलला साइन कोणता आहे पहा, मायनस, म्हणजे या ठिकाणी मायनस येईल, मायनस येईल. आता सोडवून पाहूया आपण. मायनस इंटू मायनस प्लस 9 6 आर 54. मायनस 9 प्लस मायनस 6. साइन मायनस आहे म्हणून मायनस साइन दिलं, समान चिन्ह आहे म्हणून दोघांची आपण काय करूया, बेरीज. 9 and 6 15. म्हणजे मायनस 15x बघा काय येणार आहे, x². मायनस 15x आपण काय लिहिणार आहे, त्याची फोड मायनस 9x मायनस 6x प्लस 54 इज इक्वल टू 0. या दोघांचा एक गट करूया, या दोघांचा एक गट करूया. या दोघांमध्ये कॉमन काय निघाला बघा, x इंटू ब्रॅकेट x² डिवायडेड बाय x मायनस x ला x गेला, काय राहिला आहे 9 मायनस 6 कॉमन निघाला. मायनस 6 कॉमन निघाला तर मायनस 6 ला मायनस 6 गेला, राहिला काय x. मायनस कॉमन निघालाय म्हणजे या ठिकाणी मायनस येणार. 6 9s आर 54 इज इक्वल टू 0. हा कंस आणि हा कंस समान आहे, आता तो कंस कॉमन काढूया. x मायनस 9 इन अनदर ब्रॅकेट काय येणार आहे, x मायनस 6 इज इक्वल टू 0. x मायनस 9 इज इक्वल टू 0 और x मायनस 6 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू मायनस 9 लेफ्ट हँड साइडचा राइट हँड साइडला गेला तर काय होईल, प्लस 9. x इज इक्वल टू मायनस 6 राइट हँड साइडला गेला प्लस 6. देयरफॉर 9 and 6 are the roots of given quadratic equation. सेकंड एक्झाम्पल बघा काय आहे, x² प्लस x मायनस 20 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी काय आहे, मायनस 20. प्रोडक्ट जो आहे तो मायनस 20 आला पाहिजे आणि त्या दोन संख्यांची ऍडिशन जी आहे ती काय आली पाहिजे, प्लस 1. आता या ठिकाणी मायनस चिन्ह आहे म्हणजे ह्या दोन संख्यांची वजाबाकी जी आहे ती 1 आली पाहिजे. मग काय येते पहा, 5 4s आर 20. मिडलला चिन्ह कोणतं आहे बघा, मिडल टर्मला चिन्ह जे आहे ते साइन जे आहे ते प्लस, ती मोठ्या संख्येला द्यायची आहे. आणि या ठिकाणी मायनस आहे म्हणून इकडे मायनस येणार. आता सोडवून पाहूया आपण. प्लस इंटू मायनस, मायनस 5 4s आर 20. 5 मायनस 4 इज इक्वल टू 1. म्हणजे आता या ठिकाणी प्लस x ची फोड काय येणार आहे पहा, x² प्लस 5x मायनस 4x मायनस 20 इज इक्वल टू 0. या दोन संख्यांचा एक गट, या दोन संख्यांचा एक गट. या दोघांमध्ये कॉमन काय निघतो पहा, x इंटू ब्रॅकेट x² डिवायडेड बाय x प्लस x ला x गेला, राहिला काय 5. आता या ठिकाणी मायनस 4x मायनस 20 मध्ये कॉमन काय निघाला, मायनस 4 इंटू ब्रॅकेट मायनस 4 गेला, राहिला काय x. मायनस बाहेर गेलाय म्हणजे या ठिकाणी प्लस येणार. 4 5s आर 20 इज इक्वल टू 0. हा कंस आणि हा कंस समान आहे, तो कंस कॉमन निघेल. x प्लस 5 इन अनदर ब्रॅकेट x मायनस 4 इज इक्वल टू 0. x प्लस 5 इज इक्वल टू 0 और x minus 4 is equal to 0. x is equal to plus 5
राईट हँड साइडला गेला काय होणार आहे -5. x इज इक्वल टू -4 राईट हँड साइडला गेला काय होणार आहे 4 होणार आहे. देअरफॉर -5 and 4 are the roots of given quadratic equation. थर्ड एक्झाम्पल काय आहे पहा 2y² + 27y + 13 इज इक्वल टू 0. आता y² चा कोएफिशियंट या ठिकाणी किती आहे 2. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे a * c म्हणजे 13 * 2 26. 13 2 are 26. इथे चिन्ह कोणतं आहे प्लस. आता product of two numbers is 26 and the addition of these two numbers are 27. 26 ones are 26. या ठिकाणी प्लस साइन आहे म्हणजे सगळीकडे काय राहणार आहे प्लसच राहणार आहे. म्हणजे काय आलं पहा 2y² + 27y ची पुढे काय आली प्लस 26y प्लस 1y ऐवजी आपण काय लिहिणार आहे y प्लस 13 इज इक्वल टू 0. या दोन संख्यांचा एक गट या दोन संख्यांचा एक गट केला. याच्यामध्ये काय कॉमन निघतो बघा 2 आणि 26 मध्ये 2 y² आणि y मध्ये y. 2 ला 2 गेला y² डिवाइडेड बाय y y प्लस 2 1s are 2 2 3s are 6 13 y ला y गेला प्लस y प्लस 13 मध्ये कॉमन काय निघणार आहे 1 इनटू ब्रॅकेट काय येणार आहे y प्लस 13 इज इक्वल टू 0. हा कंस आणि हा कंस समान आहे. इन फर्स्ट ब्रॅकेट हा कॉमन निघणार आहे y प्लस 13. इन अनदर ब्रॅकेट काय राहिलं पहा 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. इफ द प्रोडक्ट ऑफ टू numbers is 0, at least one of these number is 0, therefore y plus 13 is equal to 0 or 2y plus 1 is equal to 0. Therefore y is equal to plus 13 right side ला गेला minus 13. 2y is equal to plus 1 right hand side ला गेला minus 1. Therefore y is equal to minus 1. 2 न मल्टिप्लाय केलेला आहे 2 इकडे काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल. Therefore minus 13 and minus 1 upon 2 are the roots of given quadratic equation. Fourth example 5m² is equal to 22m plus 15. 5m² ला 5m² प्लस 22m लेफ्ट हँड साइड ला मायनस 22m प्लस 15 लेफ्ट हँड साइड ला मायनस 15 इज इक्वल टू 0. द कोएफिशिएंट ऑफ m² इज इक्वल टू 5. a into c प्लस into मायनस मायनस 15 5s are 75. आता बघा प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट काय आला पाहिजे -75 आणि त्यांची ऍडिशन जी आहे ती काय आली पाहिजे -22. आता या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह आहे. वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणजे इथल्या दोन संख्यांची वजाबाकी ही किती आली पाहिजे -22 आली पाहिजे. 25 त्रिक 75. 25 मधून 3 गेला किती राहिला 22. आता या ठिकाणी साइन बघूया आपण. मिडल टर्मचं साइन जे आहे ते काय आहे मायनस. ते जे साइन आहे ते बिगर नंबरला जाणार. बिगर नंबर 25 मायनस. बघा आता मायनसला मायनस आला म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे प्लस. आता आपण सोडवून बघूया. प्लस इंटू मायनस मायनस 25 3s are 75. आता या ठिकाणी पहा -25 प्लस 3 -22 म्हणजे आता काय येणार आहे पहा 5m² -25m ची फोड काय आलेली आहे -25m प्लस 3m -15 इज इक्वल टू 0. या दोघांचा एक गट पडला या दोघांचा एक गट पडला. याच्यामध्ये 5 आणि 25 मध्ये कॉमन काय निघाला 5. m² आणि m मध्ये m. 5 ला 5 कॅन्सल. m² डिवाइडेड बाय m मायनस 5 5s are 25 m1s are m1s are m प्लस 3m आणि 15 मध्ये कॉमन काय निघाला 3 इंटू ब्रॅकेट
3 1s are 3, 3 1s are 3. m minus 3 5s are 15 is equal to 0. हा कंस आणि हा कंस समान आहे, कॉमन निघाला म्हणजे काय येणार आहे m minus 5 राहिलेलं इन अनदर ब्रॅकेट काय येणार आहे 5m plus 3 is equal to 0. Therefore m minus 5 is equal to 0 or 5m plus 3 is equal to 0. Therefore m is equal to minus 5 right hand side ला गेला plus 5, 5m is equal to plus 3 right hand side ला गेला minus 3. 5 ने या ठिकाणी मल्टिप्लाय केलंय, m is equal to minus 3 मल्टिप्लाय केल्यामुळे या ठिकाणी डिवाइड येणार minus 3/5. Therefore 5 and minus 3/5 are the roots of given quadratic equation. फिफ्थ एक्झाम्पल काय पहा 2x square minus 2x plus 1/2 is equal to 0. 1/2 म्हणजे या ठिकाणी डिवाइड बाय 2 आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय करूया मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बाय 2. मल्टिप्लाइंग both sides of a equation by 2. 2 ना आपण काय करूया दोन्ही बाजूला काय करूया मल्टिप्लाय करूया. काय येणार पहा 2x square into 2 minus 2x into 2 plus 1/2 into 2 is equal to 0. 2x square into 2, 2 2s are 4x square minus 2 2s are 4x, 2 1s are 2, 2 1s are 2 म्हणजे काय येणार आहे पहा प्लस 1 1s are 1 is equal to 0. आता या ठिकाणी पहा x square चा कोएफिशिएंट काय आहे 4, a into c प्लस साइन आहे 4 1s are 4. आता प्रोडक्ट काय आला पाहिजे 4 आला पाहिजे आणि ऍडिशन काय आली पाहिजे -4 आली पाहिजे. आता या ठिकाणी काय येणार आहे 2 2s are 4. आता पहा या ठिकाणी मिडलला साइन कोणता आहे मायनस, म्हणून या ठिकाणी प्लस आहे मायनस मायनस येणार. आता या ठिकाणी पहा मायनस इंटू मायनस प्लस 2 2s are 4 -2 प्लस -2 -4 म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा 4x square -4x ची फोड काय येणार आहे -2x प्लस 1 इज इक्वल टू 0. या दोघाचा एक गट या दोघाचा एक गट केला 4 आणि 2 मध्ये कॉमन काय निघाला 2, x स्क्वेअर आणि x मध्ये कॉमन काय निघाला x. 2 2s are 4, x square divided by x, x minus 2x 1s are 2x minus 2x आणि 1 मध्ये कॉमन काय निघाला 1 इंटू ब्रॅकेट -1 ने डिवाइड करतोय बघा मग काय येणार आहे -2x डिवाइड बाय -1, 2x प्लस 1 डिवाइड बाय -1, -1 इज इक्वल टू 0. हा कंस आणि हा कंस समान आहे तो कॉमन काढूया 2x -1 इन अनदर ब्रॅकेट 2x -1 इज इक्वल टू 0. Therefore 2x -1 is equal to 0 or 2x -1 is equal to 0. Therefore 2x is equal to -1 right hand side ला गेला 1. Therefore x is equal to 1. 2 ने मल्टिप्लाय केले 2 ने इकडे काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल. या ठिकाणी पहा 2x is equal to -1 right hand side ला गेला 1. x is equal to 1/2 म्हणजे या ठिकाणी आन्सर जे आहे ते आन्सर काय येणार आहे बघा 1/2 and 1/2 are the roots of given quadratic equation. सहावं उदाहरण काय आहे पहा 6x minus 2/x is equal to 1. आता या ठिकाणी काय आहे पहा अपॉन x. मग आता या ठिकाणी काय करणार आहे आपण मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बाय x. x ना आपण काय करूया या इक्वेशनच्या बोथ साइडला मल्टिप्लाय करूया. काय येणार पहा
6x into x minus 2 upon x into x is equal to 1 into x. 6x into x, 6x into x, x square, x ones are x, x ones are x, म्हणजे काय आला पहा मायनस 2 ones are 2 is equal to 1 into x, x. 6x square. राइट हँड साइडला प्लस x आहे, तो लेफ्ट हँड साइडला मायनस x मायनस 2 इज इक्वल टू 0. आता a ची व्हॅल्यू काय आहे पहा 6 आणि c ची व्हॅल्यू काय आहे मायनस 2. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया. प्लस इंटू मायनस, मायनस 6 2s are 12. आता प्रोडक्ट मायनस 12 आला पाहिजे. मायनस आहे म्हटल्यानंतर ह्या दोघांची वजाबाकी किती आली पाहिजे या ठिकाणी 1 आली पाहिजे. मग काय कोणत्या दोन संख्या आहेत पहा 4 3s are 12 आणि 4तून 3 गेला 1. आता मिडल टर्म बघूया. मिडल टर्म काय आहे मायनस x, मायनस साइन आहे ते काय करायचं आहे बिगर नंबरला द्यायचा आहे. बिगर नंबर कोणता आहे 4. पहा मायनस मायनस या ठिकाणी काय येणार आहे प्लस. आता आपण सोडवून बघूया. प्लस इंटू मायनस, मायनस 4 3s are 12 मायनस 4 प्लस 3 मायनस 1 म्हणजे मायनस x ची फोड काय आलेली आहे मायनस 4x प्लस 3x. मग या ठिकाणी काय येणार पहा 6x स्क्वेअर मायनस 4x प्लस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. या दोन संख्यांचा एक गट, या दोन संख्यांचा एक गट केला. 6 आणि 4 मध्ये कॉमन काय निघाला 2, x स्क्वेअर आणि x मध्ये कॉमन काय निघाला x. 2 3s are 6, x स्क्वेअर डिवाइडेड बाय x, x मायनस 2 2s are 4, x ला x कॅन्सल प्लस 3x मायनस 1 मध्ये कॉमन काय निघाला 1 इंटू ब्रॅकेट काय येणार आहे 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. हा कंस काय पहा समान तो कॉमन निघेल. इन फर्स्ट ब्रॅकेट काय येणार आहे 3x मायनस 2 इन अनदर ब्रॅकेट 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा 3x minus 2 is equal to 0 or 2x plus 1 is equal to 0. 3x is equal to minus 2 right hand side ला गेला plus 2 x is equal to 2 ला 2 3 ने मल्टिप्लाय केले इकडे 3 ने डिवाइड करूया. 2x is equal to plus 1 right hand side ला गेला minus 1 x is equal to minus 1 2 ने मल्टिप्लाय केले 2 ने इकडे काय करूया डिवाइड करूया. Therefore 2 upon 3 and minus 1 upon 2 are the roots of given quadratic equation. सेवंथ एग्जाम्पल बघा काय आहे स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 7x plus 5 square root of 2 is equal to 0. To solve this quadratic equation by factorization, complete the following activity. आता आपल्याला या ठिकाणी ऍक्टिव्हिटी काय करायची आहे कंप्लीट करायची. काय दिलेलं आहे पहा स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू 0. दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी सुरुवातीला a इंटू काय करायचं आहे पण c करायचं आहे. म्हणजे काय येणार आहे मला सांगा स्क्वेअर रूट ऑफ 2 into 5 square root of 2. 5 ones are 5 into square root of 2 into square root of 2 2. 5 2s are 10. आता या ठिकाणी प्रोडक्ट काय आलेला आहे 10 आलेला आहे आणि या ठिकाणी आता ऍडिशन किती आली पाहिजे 7 आली पाहिजे. 5 2s are 7. पूर्णपणे बेरजेची चिन्ह आहे त्याच्यामुळे या ठिकाणी काही चिन्हामध्ये काही बदल होत नाही. स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 7x ची फोड काय आली 5x प्लस 2x प्लस 5 स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू 0. आता या दोन संख्यामध्ये आणि या दोन टर्म मध्ये काय कॉमन निघतोय तो आपण पाहायचा आहे. या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 5x मध्ये कॉमन काय निघाला x म्हणजे राहिलं काय पहा स्क्वेअर रूट ऑफ 2 x स्क्वेअर डिवाइडेड बाय x x प्लस x ला x गेला राहिला काय 5 प्लस
या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ 2 कॉमन निघाला, म्हणजे 2 म्हणजे आपण काय म्हणतो स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2, म्हणजे त्यातला एक स्क्वेअर रूट गेला, स्क्वेअर रूट ऑफ 2 गेला, मग राहिला काय स्क्वेअर रूट ऑफ 2 एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 ला स्क्वेअर रूट ऑफ 2 गेला, राहिला काय 5. आता या ठिकाणी पहा हा कंस आणि हा कंस काय आहे समान, म्हणजे या ठिकाणी हा कॉमन निघाला, म्हणजे काय कॉमन निघाला पहा स्क्वेअर रूट ऑफ 2x प्लस 5 आणि इन अनदर ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी पहा x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 इथे लिहिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 2x प्लस 5 इज इक्वल टू 0 और x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, आपण साइडला घेऊया स्क्वेअर रूट ऑफ 2x इज इक्वल टू प्लस 5 राईट हँड साइडला गेला मायनस 5, x ची व्हॅल्यू काय येणार आहे मायनस 5, इकडे स्क्वेअर रूट ऑफ 2 ने मल्टिप्लाय केलं, इकडे स्क्वेअर रूट ऑफ 2 ने काय करूया आपण डिवाइड करूया, म्हणजे x इज इक्वल टू काय आला मायनस 5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2, म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे मायनस 5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 and minus square root of 2 are roots of the equation. आठवं उदाहरण पहा 3x square minus 2 square root of x 2 square root of 6x plus 2 is equal to 0. आता a आणि c चा आपण काय करूया मल्टिप्लिकेशन करूया, प्लस ला प्लस 3 2s are 6. आता या ठिकाणी पहा आपल्याला प्रोडक्ट काय आला पाहिजे प्लस 6 आला पाहिजे आणि ऍडिशन जी आहे ती काय आली पाहिजे मायनस 2 स्क्वेअर रूट ऑफ 6, म्हणजे या ठिकाणी 4 कशी येणार आहे पहा स्क्वेअर रूट ऑफ 6 स्क्वेअर रूट ऑफ 6. आता मिडल टर्मला या ठिकाणी साइन कोणता आहे मायनस, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 6x स्क्वेअर रूट ऑफ 6, या ठिकाणी काय असणार आहे 1 1, म्हणजे या ठिकाणी मायनस 1 स्क्वेअर रूट ऑफ 6 मायनस 1 स्क्वेअर रूट ऑफ 6 काय येणार आहे मायनस 2 स्क्वेअर रूट ऑफ 6, म्हणजेच या ठिकाणी काय आलं पहा 3x स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 6x मायनस स्क्वेअर रूट ऑफ 6x प्लस 2 इज इक्वल टू 0. काय येणार आहे आता 3 ची पोड काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3 एक्स स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 6 म्हणजेच काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 एक्स मायनस या ठिकाणी काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0. या दोघाचा एक गट पडला, या दोघाचा एक गट पडला. आता याच्यामध्ये कॉमन काय निघतो पहा स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर रूट ऑफ 3 एक्स स्क्वेअर आणि एक्स मध्ये कॉमन काय निघाला एक्स इंटू ब्रॅकेट हा गेला, म्हणजे राहिला काय स्क्वेअर रूट ऑफ 3 एक्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 एक्स ला एक्स गेला. आता या ठिकाणी काय बघा या ठिकाणी प्लस 2 ऐवजी आपण काय लिहूया स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू 0 असं घेऊया. आता या ठिकाणी कॉमन काय निघतोय बघा स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 मायनस काय कॉमन निघाला स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू ब्रॅकेट काय राहिला पहा मायनस गेला म्हणजे काय राहिला स्क्वेअर रूट ऑफ 3 एक्स प्लस मधून मायनस गेला म्हणजे या ठिकाणी काय आला मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू 0. आता ही ब्रॅकेट आणि ही ब्रॅकेट पहा कॉमन निघणार कंसामध्ये काय इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 इन अनदर ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू 0. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू 0 और स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे पहा स्क्वेअर रूट ऑफ 3x इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 राईट हँड साइडला गेला प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3. या ठिकाणी काय येणार पहा स्क्वेअर रूट ऑफ 3x इज इक्वल टू
माइनस स्क्वेअर रूट ऑफ 2 राइट हँड साइडला गेला प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2, देअरफॉर x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3. आन्सर लिहूया स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3 and square root of 2 upon square root of 3 are the roots of given quadratic equation. Ninth example, 2m into bracket m minus 24 is equal to 50. आता 2 ने या ठिकाणी काय केलंय मल्टिप्लाय केलंय म्हणजे 2 ने इकडं राईट हँड साइडला काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल म्हणजे राहिलं काय पहा m into bracket m minus 24 is equal to 50 upon 2. m न कंसातल्या प्रत्येक पदाला गुणूया आपण m into m square minus m into 24m is equal to 2 न 50 ला डिवाइड केलं तर काय येणार आहे 25. m square minus 24m plus 25 लेफ्ट हँड साइडला आला काय होणार आहे मायनस 25 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी काय आहे पहा c a इंटू c काय येणार आहे मायनस 25. मायनस 25 आहे म्हणजेच या दोघांची सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे 24 आलं पाहिजे म्हणजेच काय येणार आहे 25 वन जार 25. आता मिडल टर्मला साइन कोणता आहे पहा मायनस ते बिगर नंबरला द्यायचा आहे म्हणजे काय आलं या ठिकाणी मायनस मायनसला मायनस आला म्हणजे या ठिकाणी प्लस. आपण सोडवून पाहूया प्लस इंटू मायनस मायनस 25 वन जार 25 मायनस 25 प्लस 1 इज इक्वल टू काय येतं मायनस 24 म्हणजे या ठिकाणी पहा m स्क्वेअर मायनस 25 24m ची फोड काय आली मायनस 25m प्लस m मायनस 25 इज इक्वल टू 0. या दोघाचा एक गट या दोघाचा एक गट m स्क्वेअर मायनस 25 m मध्ये कॉमन काय निघाला m स्क्वेअर डिवायडेड बाय m मायनस m ला m गेला काय राहणार 25 प्लस याच्यामध्ये कॉमन काय निघाला 1 इंटू ब्रॅकेट m मायनस 25 इज इक्वल टू 0. हा कंस आणि हा कंस कसा आहे समान कॉमन निघाला तो म्हणजे काय येणार आहे m मायनस 25 इन अनदर ब्रॅकेट m प्लस 1 is equal to 0. m minus 25 is equal to 0 or m plus 1 is equal to 0. m is equal to minus 25 right hand side ला गेला plus 25 and m is equal to plus 1 right hand side ला गेला minus 1. 25 and minus 1 are the roots of given quadratic equation. m square is equal to 9. 25m square ला 25m square plus 9 लेफ्ट हँड साइडला आला minus 9 is equal to 0. आता या ठिकाणी पहा 25m square 5m चा काय येणार आहे स्क्वेअर येणार आहे मायनस 9 कशाचा स्क्वेअर येणार आहे 3 चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता हे कशाच्या स्वरूपामध्ये आलं पहा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b इन अनदर ब्रॅकेट a मायनस b म्हणजे या ठिकाणी काय येणार पहा 5m प्लस 3 and in another bracket 5m minus 3 is equal to 0. 5m plus 3 is equal to 0 or 5m minus 3 is equal to 0. 5m ला 5m is equal to plus 3 right hand side ला गेला minus 3 m is equal to minus 3 5 ने मल्टिप्लाय केले upon 5 5m is equal to minus 3 right hand side ला गेला plus 3 m is equal to 3 5 ने मल्टिप्लाय केला m ला डिवाइड बाय m therefore minus 3 upon 5 or and 3 upon 5 are the roots of
given quadratic equation. Seven m square is equal to 21m. 7m square plus 21m लेफ्ट हँड साइडला मायनस 21m इज इक्वल टू 0. आता या दोघांमध्ये काय कॉमन निघतो बघा. 7 आणि 21 मध्ये 7 m स्क्वेअर आणि m मध्ये m इंटू ब्रॅकेट 7 1 0 7 7 1 0 7 m स्क्वेअर डिवाइडेड बाय m मायनस 7 3 आर 21 m ला m m1 जार m m1 जार m इज इक्वल टू 0. म्हणजे काय येणार आहे या ठिकाणी 7m इज इक्वल टू 0 और m minus 3 is equal to 0. m is equal to 0. 7 ने मल्टिप्लाय केले 7 ने या ठिकाणी काय करूया डिवाइड करूया. m is equal to 0. m is equal to minus 3 राइट हैंड साइड ला गेला प्लस 3. Therefore 0 and 3 are the roots of given quadratic equation. M square minus 11 is equal to 0. M square is the square of m. M brackets are square minus 11 is the square of square root of 11. Brackets are square is equal to 0. आता हे कशाच्या स्वरूपात आहे पहा. A square minus B square is equal to A plus B. Means काय येणार आहे m plus square root of 11 and in another bracket a minus b means m minus square root of 11 is equal to 0. m plus square root of 11 is equal to 0 or m minus square root of 11 is equal to 0. m is equal to plus square root of 11 right hand side ला गेला minus square root of 11. m is equal to minus square root of 11 right hand side ला गेला plus square root of 11. Therefore minus square root of 11 and square root of 11 are the roots of given quadratic equation.